नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन योजनेसह माहिती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना शहरी. या योजनेची काय उद्दिष्टे आहे, या योजनेमार्फत आपल्याला किती सरकारकडून अनुदान मिळते, तसेच या योजनेसाठी कोणती पात्रता आहे आणि कोणकोणते कागदपत्रे या योजनेअंतर्गत लागतात, कोण व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा, तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे, की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा. तरी मित्रांनो, व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तरच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी बद्दल सविस्तर माहिती. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना शहरी ते आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये काय काय आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे हे भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी शहरी भागातील जे काही गरीब वर्गातील लोक आहेत किंवा मध्यम वर्गातील जे काही लोक आहेत त्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणजे या माध्यमातून तुम्हाला घरे घरकुल मिळल्या जाते. त्यानंतर बघूया की याची उद्दिष्टे काय आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्टे कोणती आहे. तर सर्वात प्रथम पहिलं उद्दिष्ट आहे की शहरी भागातील सर्व कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे. म्हणजे ही योजनाच त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे की शहरी भागातील जे काही गरीब घटकातील लोक आहे त्यांना सर्व कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे हे त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे. शहरी भागात सुद्धा जे बहुतांश लोकांचे घरे कच्चे असतात, म्हणजे जे काही मध्यम वर्ग असते किंवा गरीब वर्ग असते त्यांना पक्की घरे देण्यासाठी ही योजना भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आली होती. म्हणजे कोणतेही कुटुंब हे कच्चे घरात न राहतात सर्वांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर महिलांना व अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना प्राधान्य देणे. या योजनेच्या माध्यमातून सर्वात जास्त प्राधान्य महिला तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील जे काही घटक आहे त्या सर्वांना प्रथम प्राधान्य यामध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर कर्जावरील व्याजावर सबसिडी देऊन घर घेण्यास प्रोत्साहन देणे. समजा तुम्ही कर्ज जरी घेतले असेल, कर्जावर जरी जे काही व्याज येते त्याच्यात सबसिडी सरकारमार्फत दिली जाते आणि तुम्हाला घर घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. म्हणजे तुमच्याकडे घर नसेल तरी घर सुद्धा याच्या माध्यमातून दिले जाते. तसेच या योजनेचे लाभधारक कशा प्रकारे आहे, म्हणजे कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो ते बघूया. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS घटकातील जे काही लोक आहे किंवा जे काही कुटुंब आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यांचे जे काही वार्षिक उत्पन्न असते EWS यांचं 3 लाखापर्यंत जे काही वार्षिक उत्पन्न ते EWS मध्ये येतात. त्यानंतर कमी उत्पन्न गट म्हणजे LIG जे काही वार्षिक उत्पन्न आहे 3 लाख ते 6 लाख एवढं ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल ते या घटकामध्ये येतात. त्यानंतर मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG1 म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 6 लाख ते 12 लाख असेल ते या घटकामध्ये येतात. त्यानंतर जे काही मध्यम उत्पन्न गट आहे म्हणजेच जे MIG2 ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 12 लाख ते 18 लाख असेल इत्यादी घटकातील लोक म्हणजे जे काही कुटुंब आहे ते या योजनेसाठी पात्र आहे, लाभधारक आहे. आणि मिळणाऱ्या मदतीचे स्वरूप कशा प्रकारे असेल. जे काही आर्थिक दुर्बल घटक असेल म्हणजे EWS यांना 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये अनुदान इतके स्वरूपात अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यानंतर बघूया कमी उत्पन्न गट म्हणजे जे LIG आहे त्यांना 2.67 लाख पर्यंत व्याज सवलत दिल्या जाणार आहे. म्हणजे जे काही कर्ज घेईन ते घरासाठी त्यांच्यावरती व्याज सवलत हे सरकारकडून दिल्या जाणार आहे. तसेच जे काही मध्यम उत्पन्न गट आहे त्यामध्ये MIG1 त्यांना 2.35 लाखापर्यंत व्याज सवलत या माध्यमातून दिल्या जाते. त्यानंतर जे काही मध्यम उत्पन्न गट आहे जे MIG2 लेवलचं त्यांना 2.30 लाखापर्यंत व्याज सवलत यामध्ये दिली आहे. म्हणजे तुम्ही घरासाठी जे काही कर्ज घेता त्याच्यामार्फत सरकारकडून तुम्हाला इतके व्याज सवलत ज्या ज्या गटानुसार वेगवेगळं दिल्या जाते. त्यानंतर योजनेअंतर्गत किती प्रकार पडतात, म्हणजे या योजनेचे 4 प्रकार पडतात. त्यामध्ये सर्वप्रथम इन सिटू स्लम पुनर्वसन म्हणजे जे काही रिडेव्हलपमेंट आहे त्यांच्यासाठी जे काही पुनर्वसन वस्ती होतात त्यांच्यासाठी एक प्रकार आहे. त्या प्रकारामध्ये येतात की झोपडपट्टी पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहाय्याने घरे बांधली जातात. म्हणजे जे काही झोपडपट्टीचं पुनर्वसन होते त्यांच्यासाठी जे काही घरे बांधले जाते ते घटकासाठी
हा प्रकार आहे. त्यानंतर झोपडपट्टीमधील नागरिकांना त्याच ठिकाणी नवीन घरे दिली जातात. त्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये जे काही झोपडपट्टीधारक कुटुंबीय आहे त्यांना त्याच ठिकाणी नवीन घरे दिली जातात. त्यानंतर जे काही दुसरा प्रकार आहे त्यामध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्प. जे काही गृहनिर्माण प्रकल्प आहे त्यामध्ये राज्य सरकार, खाजगी संस्था आणि केंद्र सरकारच्या साहाय्याने घरे बांधली जातात. म्हणजेच या गृहनिर्माण प्रकल्पाच्या मार्फत राज्य सरकार तसेच जे काही खाजगी संस्था असेल किंवा केंद्र सरकार यांच्या साहाय्याने घरेही बांधली जातात. त्यानंतर या योजनेत घर घेणाऱ्या व्यक्तीस 1.5 लाखापर्यंत अनुदान दिले जाते. म्हणजे जे काही या योजनेत या प्रकारामधील जे बसत असेल त्यांच्यासाठी या योजनेत जर ते घर घेत असेल त्यांना 1.5 लाखापर्यंत अनुदान दिले जाते. त्यानंतर तिसरा प्रकार येतो वैयक्तिक गृहनिर्माण. म्हणजेच जे काही स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी 1.5 लाखापर्यंत मदत दिली जाते त्यांना वैयक्तिक गृहनिर्माण या प्रकारामध्ये टाकले जाते. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे जे काही EWS घटक आहे किंवा कमी उत्पन्न गट जे काही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वैयक्तिक गृहनिर्माण उपलब्ध आहे. त्यानंतर चौथा प्रकार येतो क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी योजना सुद्धा आहे. ते म्हणजे गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींना व्याजदरावर सबसिडी दिली जाते. तुम्ही जर घर बांधण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी जे कर्ज घेत असेल त्याच्यावर सरकारमार्फत या योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी सुद्धा दिली जाते. त्यानंतर व्याजदर कमी केल्याने घर घेणे सोपे होते. म्हणजे एकंदरीत जर गव्हर्नमेंटकडून तुम्हाला हे सबसिडी मिळाली तर तुम्हाला जे काही व्याजदर कमी मिळतो त्यामुळे तुम्हाला घर घेणे सोपे होते. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय ते आता बघूया. मुख्य मुद्दा हाच आहे की अर्ज करण्याची आवश्यक पात्रता काय, तुम्ही यासाठी पात्र आहे किंवा नाही. त्यानंतर त्यामध्ये सर्व दिलं की तो व्यक्ती अर्जदार जो असेल तो भारताचा नागरिक असा ही सर्वप्रथम अट आहे. म्हणजेच भारताचा नागरिक असणे हे महत्वाचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणाची घर नसावे. म्हणजेच जे काही अर्जदार आहे त्याच्या कुटुंबातील जेवढे काही घटक असेल जेवढे काही लोक असतील त्याच्या कुटुंबात त्याच्या कोणाच्याही नावावर घर नसावे हे त्याची एक पात्रता आहे. त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अविवाहित मुले समाविष्ट असावी. म्हणजे जे काही अर्जदार आहे त्यांच्या हे फॅमिली असावी, त्याचं एक कुटुंब असावं, त्याच्यामध्ये पती, पत्नी आणि अविवाहित मुले जे काही असतात ते समाविष्ट असणे बंधनकारक आहे. त्यानंतर अर्जदाराकडे उत्पन्नाचा पुरावा असावा. म्हणजे जे काही उत्पन्नाचा दाखला आपल्याला मिळतो तो त्याच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. म्हणजेच जर तुम्हाला या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणते कागदपत्रे लागतात. सर्वप्रथम तुम्हाला लागतं ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे कंपल्सरीच आहे. त्यानंतर पॅन कार्ड असणे गरजेचं आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा, त्यामध्ये रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही जोडू शकता वीज बिल असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा पाणी बिल असेल, यापैकी कोणताही एक पुरावा दिला तरी सफिशियंट आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, जो काही आपला वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामार्फत मिळतो तो तुम्हाला याच्यासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर घराची कागदपत्रे जे असतात, तुमचे जे जागेचे कागदपत्रे असेल, कच्च्या घराचे जे काही कागदपत्रे असेल ते तुम्हाला याच्यासोबत जोडणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. त्यानंतर बँकेचे खाते विवरण, जे काही बँकेचे स्टेटमेंट आहे, बँक पासबुक आहे, ते तुम्हाला यासोबत जोडणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचे जे काही अनुदान येईल ते त्या खात्यावर जमा होईल, त्यासाठी तुम्हाला हे जोडणे गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागतो. तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो सुद्धा यासोबत जोडायचा आहे. त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे. अर्ज हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की ऑनलाईन कशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो. त्यामध्ये दिले आहे की PMAYU या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यामध्ये PMAYMIS.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर जे काही सिटीजन असेसमेंट आहे या पर्यायावर क्लिक करा. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही सिटीजन असेसमेंट या पर्यायावर क्लिक करा. तुमची श्रेणी निवडा, तुम्ही कोणत्या गटात येता, EWS येता किंवा मध्यम उत्पन्न गट म्हणजे जे काही LIG, MIG1, MIG2 कोणत्या घटकामध्ये तुम्ही येता ते निवडा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा. त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव भरा. त्यानंतर पत्ता, तुमचं जे काही पत्ता असेल तो पत्ता लिहा. त्यानंतर उत्पन्न किती आहे तुमचं, जे काही उत्पन्न दाखला मिळाला असेल तुम्हाला तसे कळत त्या आधारावर ते उत्पन्न लिहा. त्यानंतर आधार क्रमांक त्याच्यासोबत तिथे जागा असेल ते लिहा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जे काही तुम्हाला वरती आपण अगोदर बघितली आहे ती सर्व कागदपत्रे आवश्यक ठिकाणी बरोबर अपलोड करा.
त्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल. तुमचा अर्ज सबमिट झाला, तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल आणि तो अर्ज क्रमांक जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा स्टेटस चेक करता येईल. ही झाली ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण बघितली आहे. आता बघूया ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता तुम्ही. तर सर्वप्रथम तुम्ही जे काही तुमचं आपलं महानगरपालिका आहे किंवा नगर परिषद आहे त्या कार्यालयाला भेट द्या. तिथं कशी प्रोसेस आहे त्यांना विचारा आणि त्यांच्याकडून एक अर्ज घ्या. PMAYU हा अर्ज भरून घ्या आणि त्याच्यासोबत जे काय कागदपत्रे आपण वरती बघितलेली आहे ती सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडा आणि जो काही फॉर्म आहे तो सादर करा आणि त्याची एक रिसिप्ट तुमच्याजवळ घ्या. म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट केल्याची जे काही पावती मिळते ती पावती सोबत घ्या. अशा प्रकारे तुम्ही याचा ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता. त्यानंतर बघूया या योजनेचे कोणते फायदे आहेत. आता तुम्ही यामध्ये जे काही पंतप्रधान आवास योजना, जे काही शहरी आवास योजना आहे त्यामध्ये सर्वात पहिला फायदा आहे की कर्जावरील व्याजात मोठी सवलत या माध्यमातून आपल्याला मिळते. त्यानंतर महिलाच्या नावावर घर घेण्यास प्राधान्य मिळतो आणि पक्के घर उपलब्ध होईल. या योजनेच्या मधून तुम्हाला पक्के घर मिळेल आणि मालकी हक्क आणि कायदेशीर सुरक्षा सुद्धा या माध्यमातून तुम्हाला मिळेल. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना घराचे स्वप्न पूर्ण होईल. जे काही आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांचे जे काही घरात स्वप्न आहे ते या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होईल. त्यानंतर बघूया की अर्ज मंजुरीसाठी लागणारा कालावधी. तुम्ही अर्ज केला, ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, ते अर्ज मंजूर किती दिवसात होतात. तर अर्ज मंजूर होण्यासाठी 30 ते 60 दिवसाचा कालावधी लागू शकतो. अर्जाची स्थिती हे तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर तपासता येईल. तुम्हाला जे काही जो नंबर तुम्हाला मी म्हटलं होतं अगोदर तो बरोबर ठेवा. एक क्रमांक तुम्हाला मिळेल अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर आणि जे काही तुम्ही इकडे पावती घेतलेली आहे त्या पावतीचा आधार ते पावती जर तुम्ही ऑफलाईन केला तर पावतीसुद्धा बरोबर ठेवा. त्याची स्थिती तुम्ही याला चेक करता येईल. तुम्हाला 30 दिवस झाले, 60 दिवस झाल्यानंतर तुम्ही जे काही ऑफलाईन केला असेल तर कार्यालयात जाऊन तुम्ही विचारू शकता की माझा अर्ज पास झाला आहे किंवा काय झाला आहे, त्याची स्टेटस काय आहे ते मला सांगा, असं तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यानंतर ऑनलाईन केलं असेल तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर ते चेक करू शकता. तुम्हाला तिथे दाखवलं जाईल तुमचा रिजेक्ट झाला किंवा पास झाला म्हणून. त्यानंतर अर्ज स्थिती कशी तपासते त्यासाठी जे काही वेबसाईट आहे त्यासाठी तुम्ही जे काही https://PMAYMIS.gov.in या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही जे काही तुमचं ऑनलाईन स्टेटस आहे ते चेक करू शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर जे काही ट्रॅक युअर असेस्ट स्टेटस पर्याय आहे त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका. तुम्हाला जो काही अर्ज क्रमांक मिळाला आहे तो येथे टाका. त्यानंतर अर्जाची स्थिती पहा, याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अर्जाची स्थिती ही दिसून जाईल. तसेच जर अर्ज मंजूर न झाल्यास काय करावे. समजा तुमचा अर्ज मंजूर न झाला तर काय करता येईल. तर सर्वप्रथम तुम्हाला अर्ज मंजूर का नाही झाला याची कारणे पोर्टलवर तपासा. तुमचा अर्ज का बरं रिजेक्ट केला आहे त्याची कारणे सुद्धा तिथे देण्यात आलेली आहे. ते पहिलं सर्वप्रथम तुम्ही तपासा. त्यानंतर जर माहिती किंवा कागदपत्राची समस्या असेल तर सुधारित कागदपत्रे सादर करा. समजा एखादा कागद तुमचा अपलोड केला नसेल किंवा चुकीचा असेल तर ते सुधारा, म्हणजे तो नव्याने अपलोड तुम्ही करा. त्यासाठी तुम्हाला तिथे ऑप्शन दिलं जाईल. त्यानंतर स्थानिक प्रशासन किंवा PMAYU कार्यालयात संपर्क साधा. तुमचे जे काही स्थानिक प्रशासन आहे म्हणजे तुम्ही ज्या कार्यालयात नगर परिषद किंवा महानगरपालिकेनंतर अर्ज केला असेल त्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि त्यांना सांगा अशा अशा प्रकारे माझा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, त्याचं काय कारण असू शकतं ते सांगेल तुम्हाला त्याच्यावर काय करता येईल म्हणून. त्यानंतर तुम्हाला एक विशेष सूचना आहे या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे अर्ज करताना सर्वप्रथम माहिती योग्य आणि अचूक द्या. तुम्ही जे काही अर्ज कराल ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, परंतु त्याची माहिती जे काही आहे ते अचूक द्या, तेव्हाच तुमचा अर्ज हा मान्य होईल. त्यानंतर खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल. तुम्ही जर खोटी माहिती सादर केली याच्याबरोबर तुमचा अर्ज हा रद्द सुद्धा केला जाऊ शकतो. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकेकडून गृह कर्जासाठी संपर्क साधावा. तुमचा अर्ज समजा मंजूर झाला त्यानंतर तुम्ही संबंधित बँकेकडून जे काही गृह कर्ज घेणार आहे घर बांधण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तुम्ही थेट योजना सुद्धा घेऊ शकता, म्हणजे थेट अनुदान घेऊन स्वतः घर सुद्धा बांधू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तुम्ही सर्व अटी शर्तीचं पालन करून लाभ घेऊ शकता. जे काही त्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे ते अनुदान तुम्ही या माध्यमातून आता घेऊ शकता. अशा प्रकारे अर्ज करा आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्या, जेणेकरून सर्वांना या योजनेचा फायदा होईल. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.
अशीच जे काही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तरी आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीची व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये.